हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी आज आपण चॅप्टर 4 इन्कम टॅक्स याचा फर्स्ट टॉपिक जो आहे रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ इन्कमचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. आणि ही सिरीज जी आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे, कारण की फेब एंड होणार आहे आणि मार्च मध्ये याची एक्झाम एक्सपेक्टेड सांगत आहे. तर याच्यापासून आपण आता कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत ही जी आहे सिरीज जी आहे ती कंटिन्यू ठेवणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स अँड अकाउंटचे PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स जे आहे सब्जेक्ट्स दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ इन्कम के काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे which combination is required to qualify as ROI, resident and ordinary resident. ROR means, ठीक आहे. देखा, ROR होण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 180 डेज प्लस 365 डेज, सेकंड 120 डेज प्लस 50 लाख इन्कम, थर्ड पोएम इन इंडिया, अँड फोर्थ रेसिडेन्शियल इन 2 of 10th year प्लस 730 डेज इन प्रिसिडिंग 7 year. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ. ठीक आहे, रेसिडेन्स इन 2 of 10 years प्लस 730 डेज इन प्रिसिडिंग 7 years मीन्स मागील 10 वर्षात 2 वर्ष निकासी प्लस मागील 7 वर्षात 730 दिवस. बिकॉज टू बी द ROR both additional condition must be satisfied. Next, second, an Indian citizen not liable tax in any country and having Indian income of 22 lakh stay 90 days in India, the status is. कोणत्याही देशात कर देय नसलेला भारतीय नागरिक 22 लाख भारतीय उत्पन्न 90 दिवस भारत राहिला तर त्याचा दर्जा काय? तर बघा, ऑप्शन आहे NR, ROR, रेसिडेंट बाय डिफॉल्ट अँड RNOR. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ RNOR, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, निकासी पर सामान्य नाही. बिकॉज ॲज पर सेक्शन 6(1)(a) of Indian citizen not liable to tax in any other country and having Indian income greater than 15 lakh is treated as deemed resident. Next, third, a foreign national stayed 185 days in India in financial previous year 2025-26 and only 60 days in preceding 4 year. The status is. बघा काय म्हटलंय, परदेशी नागरिक प्रिव्हियस इयर 2025-26 मध्ये 185 दिवस भारतात राहिला व मागील 4 वर्षात फक्त 60 दिवस राहिला तर त्याचा दर्जा काय? तर बघा, ऑप्शन आहे NR, ROR, RNOR and dim resident. The correct answer is third RNOR, resident but not ordinary resident, निवासी पण सामान्य नाही. Because stay more than 180 days in previous year, that is resident, fail additional condition of 730 days in preceding 7 year, that is RNOR. Okay. Next, fourth, an Indian citizen having Indian income of 18 lakh stay in India for 125 days during previous year and 370 days in preceding 4 year. What is his residential status? बघा, 18 लाख भारतीय उत्पन्न असलेला भारतीय नागरिक प्रिव्हियस इयर मध्ये 125 दिवस भारतात राहिला व मागील 4 वर्षात 370 दिवस राहिला तर त्याचा निकासी दर्जा काय? बघा, ऑप्शन आहे NR, ROR, RNOR and dim resident. The correct answer आहे थर्ड RNOR, resident but not ordinary resident, निवासी पण सामान्य नाही. बिकॉज income greater than 15 lakh and 120 days rule applies. So 125 days in previous year plus 365 days in preceding 4 year, that is resident. If additional condition are not satisfied, then RNOR. Next, fifth, RNOR is taxable on which foreign income? RNOR वर कोणते परदेशी उत्पन्न कर पात्र आहे? बघा, ऑप्शन आहे डिव्हिडंड फ्रॉम US कंपनी, सेकंड कॅपिटल गेन फ्रॉम UK प्रॉपर्टी, थर्ड बिझनेस इन्कम कंट्रोल फ्रॉम इंडिया अँड फोर्थ इंटरेस्ट फ्रॉम सिंगापूर बँक. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बिझनेस इन्कम कंट्रोल फ्रॉम इंडिया, भारतातून नियंत्रित व्यवसायाचे उत्पन्न. बिकॉज RNOR is taxable on income
from business, control or profession set up in India. Next 6. ROR is taxable on. ROR वर कोणत्या उत्पन्नावर लागतो? कर कोणत्या उत्पन्नावर लागतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इंडियन इन्कम, सेकंड इंडिया रिसिव्ड इन इंडिया, इन्कम रिसिव्ड इन इंडिया, third income remitted to India, and fourth global income. The correct answer is fourth global income, जागतिक उत्पन्न, because ROR is taxable on global income received or occurred anywhere. Next 7. RNOR is taxable on which foreign income? RNOR वर कोणते परदेशी उत्पन्न करपात्र आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिव्हिडंड फ्रॉम US कंपनी, सेकंड कॅपिटल गेन फ्रॉम UK प्रॉपर्टी, थर्ड बिझनेस इन्कम कंट्रोल फ्रॉम इंडिया, अँड फोर्थ इंटरेस्ट फ्रॉम सिंगापूर बँक. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बिझनेस इन्कम कंट्रोल फ्रॉम इंडिया, भारतातून नियंत्रित व्यवसायाचे उत्पन्न, बिकॉज RNOR is taxable on income from business control or profession set up in India. Next 8. ROR is taxable on. ROR वर कोणत्या उत्पन्नावर कर लागतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इंडियन इन्कम, सेकंड ग्लोबल इन्कम, थर्ड इन्कम रिसिव्ड इन इंडिया, अँड फोर्थ इन्कम रेमिटेड टू इंडिया. तर करेक्ट आन्सर इज सेकंड ग्लोबल इन्कम, बिकॉज ROR is taxable on global income received or incurred anywhere. Next 9th. Income occurred in India but received abroad is taxable for. भारतामध्ये उत्पन्न झाले पण परदेशात मिळाले, कर कोणासाठी लागू? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली ROR, सेकंड ROR अँड RNOR, ओनली NR, आणि फोर्थ ROR, RNOR अँड NR. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ RNOR, ROR and NR, because income occurred and deemed to occur in India is taxable for all categories. तसंच बघा मॉक टेस्टची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th. सॅलरी पेड इन लंडन फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड इन इंडिया इज. भारतामध्ये सेवा दिली पण वेतन लंडन मध्ये दिले गेले तर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेन इन्कम, सेकंड नॉट टॅक्सेबल फॉर NR, थर्ड डीम्ड टू अक्युअर इन इंडिया, अँड फोर्थ टॅक्सेबल ओनली इफ रेमिटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डीम्ड टू अक्युअर इन इंडिया, भारतात उत्पन्न मानले जाते, बिकॉज place of rendering service determine occurral service rendered in India, that is deemed to occur in India. Next 11. An Indian company is treated as. भारतीय कंपनीचा दर्जा काय? तर बघा ऑप्शन आहे NR, RNOR, resident only if poem in India, and resident always. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ resident always, because Indian company is always resident irrespective of poem. Next 12th. An individual stay 181 days in India in previous year 2025-26, then status is. प्रिव्हियस इयर 2025-26 मध्ये व्यक्ती 181 दिवस भारतात राहिला तर दर्जा काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेसिडेंट, RNOR, NR, डीम रेसिडेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड NR अनिवासी, बिकॉज बेसिक कंडिशन रिक्वायर 182 days and 180 days, that is NR. Next 13. A person satisfied one basic condition and both additional condition, then status is. व्यक्ती एक मूलभूत अट व दोन्ही अतिरिक्त अटी पूर्ण करते तर दर्जा काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट NR, RNOR, ROR अँड डीम रेसिडेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ROR निवासी पर सामान्य निवासी, बिकॉज रेसिडेंट प्लस बोथ ऍडिशनल कंडिशन सॅटिस्फाईड, दॅट इज ROR. Next 14. Income from business control from India but operation abroad is taxable for. व्यवसाय भारतातून नियंत्रित पण परदेशात चालतो तर कर कोणासाठी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट NR, RNOR ओनली, ROR ओनली, अँड ROR अँड RNOR. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ROR अँड RNOR, बिकॉज ROR taxable on global income and RNOR taxable if business control from India. Okay. Next 15. Which income is not taxable for NR? NR साठी कोणते उत्पन्न कर पात्र नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम रिसिव्ड इन इंडिया, सेकंड इन्कम अक्युअर्ड इन इंडिया, थर्ड इन्कम डीम्ड टू अक्युअर इन इंडिया, अँड फोर्थ इन्कम अक्युअर्ड अँड रिसिव्ड आउटसाइड इंडिया. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ
इन्कम अक्युअर्ड अँड रिसिव्ड आउटसाइड इंडिया, परदेशात उत्पन्न व परदेशातच प्राप्त झालेले उत्पन्न. बिकॉज NR is taxable only income received or accrued and deemed to accrue in India. Foreign income earned and received outside India is not taxable. Okay. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट्स फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अकाउंट, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि स्पेशली इन्कम टॅक्स थेरी PDF जे 2026-27 ची आहे. कंप्लीट थेरी दिलेली आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.